काँग्रेसचं मुखपत्र असलेलं नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीनं न्यायालयामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये दोषारोप पत्र दाखल केलंय। या प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा काहीच समावेश नसताना हेतुपुरस्सर त्यांना अडकवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा आरोप देखील वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीनं केलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन देखील केलं। यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकार लोकशाही विरोधी काम असं सुरू ठेवलं तर काँग्रेस रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी या आंदोलकांकडून देण्यात आलाय। मोदी सरकार विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी ईडी, सीबीआय आणि इतर शासकीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे। याच यंत्रणांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधामध्ये कोर्टात चार्जशीट देखील दाखल केली आहे। वास्तविक पाहता नॅशनल हेरॉल्डचा जो विषय आहे ही नेहरूंची वैयक्तिक संपत्ती होती आणि नंतर ते काँग्रेसचं मुखपत्र झालं। याबाबत कोणताही तसा भ्रष्टाचार किंवा काहीही झालेलं नाहीये आणि कोणत्याही दुसऱ्या प्रकरणामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते भेटत नसल्यानं सत्तेचा फायदा घेऊन अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत। खोटं कारण सांगत ईडीच्या न्यायालयामध्ये गुन्हा दाखल केलाय आणि नॅशनल हेरॉल्डची संपूर्ण प्रॉपर्टी जप्त केलेली आहे। या सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणाच्या विरोधात आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे इथे निदर्शन आंदोलन केलं आहे असे आंदोलकांनी सांगितलंय। या माध्यमातून मोदी सरकारला संदेश देऊ इच्छितो की अशाच प्रकारची जर लोकशाही विरोधी काम सुरू ठेवलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या गोष्टीचा विरोध करतील आणि त्यांनी त्यांची मनमानी करू देणार नाहीये असा इशारा देखील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी दिला आहे। मोदी सरकारनं विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी ईडी, सीडी आणि इतर शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून आमच्या पक्षाचे नेते, काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात कोर्टात चार्जशीट दाखल करायचं ठरवलेलं आहे। वास्तविक पाहता हा नॅशनल हेरॉल्डचा जो विषय आहे, हे नॅशनल हेरॉल्ड ही नेहरूजीची स्वतःची वैयक्तिक संपत्ती होती, नंतर ते काँग्रेस पक्षाचं मुखपत्र झालं। या बाबतीत कोणताच असा भ्रष्टाचार किंवा कोणतंच काही नसून हेतुपुरस्सरपणे सत्तेचा फायदा घेऊन कोणत्या दुसऱ्याच याच्यात हे सापडू शकत नाही, तर हे खोटं कारण सांगून त्यांच्यावर ईडीचा कोर्टात एफ आय आर दाखल केलेला आहे आणि नॅशनल हेरॉल्डची संपूर्ण प्रॉपर्टी जप्त केलेली आहे। या सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणाच्या विरोधात आम्ही आज जिल्हा काँग्रेसतर्फे इथं निदर्शने आंदोलन ठेवलेलं आहे आणि आम्ही या माध्यमातून मोदी सरकारला हा संदेश देऊ इच्छितो की अशाच प्रकारचे लोकशाही विरोधी कामं चालत राहिले तर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या गोष्टीचा विरोध करेल आणि त्यांना त्यांची मनमानी करू देणार नाही।